नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इतिहास विषयातील प्रकरण 5 भारत सामाजिक व धार्मिक सुधारणा. प्रकरण 5 सामाजिक व धार्मिक सुधारणा म्हणजे या प्रकरणात आपणाला सामाजिक सुधारणा आणि धार्मिक सुधारणांचा अभ्यास करावा लागतो. या प्रकरणाचा अभ्यास करण्यापूर्वी आपण या प्रकरणाची छोटीशी पार्श्वभूमी प्रथम पाहूया. चला तर विद्यार्थी मित्रांनो, भारत सामाजिक व धार्मिक सुधारणा या प्रकरणाची पार्श्वभूमी प्रथमतः आपण पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, पूर्वी आपल्या भारतीय समाज व्यवस्थेमध्ये सामाजिक धार्मिक क्षेत्रात विविध प्रकारच्या समस्या आणि उणिवा होत्या. भारतीय समाज व्यवस्थेत सामाजिक क्षेत्रात धार्मिक क्षेत्रात विविध प्रकारच्या समस्या आहेत, उणिवा आहेत. हे भारतीयांच्या केव्हा लक्षात आले? तर विद्यार्थी मित्रांनो, हे ब्रिटिश राजवटीमध्ये लक्षात आले. कारण ब्रिटिशांनी आपल्या देशात इंग्रजी माध्यमाचे पाश्चात्य शिक्षण सुरू केलेले होते. हे शिक्षण सर्व जाती धर्माच्या पंथाच्या भाषेच्या प्रदेशाच्या लोकांना खुलं होतं. या शिक्षण पद्धतीत कोणताही भेदभाव नव्हता, की जी पूर्वी भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये भारतीय शिक्षण फक्त उच्च वर्गापुरते मर्यादित होते. पण ब्रिटिश राजवटीत ब्रिटिशांचं शिक्षण सर्वांसाठी खुले होते. मग या शिक्षणामुळे भारतीय समाजात एक सुशिक्षित तरुण वर्गाची पिढी तयार झाली आणि या पिढीला भारतीय समाज व्यवस्थेत सामाजिक धार्मिक क्षेत्रात असणाऱ्या समस्या, असणारे दोष, असणाऱ्या उणिवा लक्षात आल्या आणि या उणिवा या समस्या दूर करण्यासाठी सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रात सुधारणा चळवळी सुरू केल्या. तसेच सामाजिक आणि धार्मिक सुधारणा अभावी राजकीय स्वातंत्र्य अपूर्ण आहे याची जाणीव या सुशिक्षित तरुण पिढीला झालेली होती. आणि म्हणूनच या सुशिक्षित तरुण पिढीने भारतीय समाज व्यवस्थेत सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रात सुधारणा चळवळीचा प्रारंभ केला. आणि या चळवळी सर्वप्रथम बंगाल प्रांतामधून सुरू झाल्या होत्या. कारण बंगाल प्रांतामध्येच ब्रिटिश सत्तेची मुहूर्तमेढ रोवलेली होती. या चळवळीची सुरुवात राजा राममोहन रॉय यांच्यापासून झालेली आहे. तर अशा प्रकारे आपणाला भारत सामाजिक व धार्मिक सुधारणा या प्रकरणाची छोटीशी पार्श्वभूमी सांगितली जाते. आता प्रत्यक्षात या पाठातील आपणाला एक एक मुद्दा अभ्यास करावयाचा आहे. तर पहिला मुद्दा आहे या पाठातील स्क्रीनवर आहे, पाहू शकता आपण. सामाजिक व धार्मिक सुधारणांची आवश्यकता. भारतीय सुशिक्षित तरुणांना सामाजिक व धार्मिक सुधारणांची आवश्यकता भासली. का भासली? अशा पद्धतीनं परीक्षेत सकारण स्पष्ट करा.
3 मार्काला परीक्षेत विचारलं जाऊ शकतं. त्यामुळं सामाजिक व धार्मिक सुधारणांची आवश्यकता का भासली हा 3 मार्काचा मुद्दा आपणाला समजून घेणं आवश्यक आहे. चला तर मग आपण पाहूया सामाजिक व धार्मिक सुधारणांची आवश्यकता का भासली. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या भारतीय समाज व्यवस्थेमध्ये अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी परंपरा, जातीभेद, अस्पृश्यता, वरिष्ठ कनिष्ठ अशा भ्रामक कल्पना होत्या. समाजात चौकस आणि चिकित्सक वृत्ती नव्हती आणि या दोषामुळे आपला समाज मागासलेला होता. तेव्हा आपल्या समाजातील हे दोष दूर केल्याशिवाय आपल्या समाजाची प्रगती होणार नाही, हे पाश्चात्य शिक्षण घेतलेल्या भारतीय तरुण पिढीच्या लक्षात आलेले होते. कारण या सुशिक्षित तरुणांनी जगाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदललेला होता. या सुशिक्षित तरुण पिढीला पाश्चात्य स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि मानवता या मूल्यांचा परिचय झालेला होता. आणि या सुशिक्षित तरुणांना स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवता या मूल्यावर आधारितच नवीन समाज रचना निर्माण करण्याची आवश्यकता भासली होती. म्हणूनच या सुशिक्षित तरुणांनी सामाजिक क्षेत्रात, धार्मिक क्षेत्रात सुधारणेची चळवळ हाती घेतली. अशा प्रकारे सामाजिक व धार्मिक सुधारणांची आवश्यकता का भासली हा मुद्दा आपणाला सांगता येतो. पुढचा मुद्दा याच टॉपिकमधला नंबर 2, सुधारणा पर्व. आणि या सुधारणा पर्वाची सुरुवात सर्वप्रथम बंगाल प्रांतामधून राजा राम मोहन रॉय यांनी केलेली आहे. म्हणून स्क्रीनवर मुद्दा आहे पहा. राजा राम मोहन रॉय यांचे कार्य, मग सामाजिक क्षेत्रातला असेल, धार्मिक क्षेत्रातला असेल. राजा राम मोहन रॉय यांचे कार्य. चला तर पाहू आपण आता. विद्यार्थी मित्रांनो, राजा राम मोहन रॉय यांचा जन्म बंगाल प्रांतात एका सधन कुटुंबामध्ये झालेला होता. राजाराम मोहन रॉय यांचा जन्म कोणत्या प्रांतामध्ये झाला? बंगाल प्रांतामध्ये एका सधन कुटुंबात झालेला होता. त्यांचे उच्च शिक्षण पूर्ण झालेले होते. त्यांच्यावर पाश्चात्य शिक्षणाचा प्रभाव होता. त्यांना अनेक भाषा येत होत्या. त्यामध्ये इंग्रजी असेल, पारशी असेल, बंगाली असेल, हिब्रू असेल, पर्शियन असेल, फ्रेंच असेल, लॅटिन असेल, अशा अनेक भाषा राजा राम मोहन रॉय यांना येत होत्या. त्यांनी अनेक धर्मग्रंथाचेही वाचन केलेले होते. हिंदू असेल, इस्लाम असेल, शीख असेल, जैन असेल, बौद्ध असेल, पारशी असेल, अशा अनेक धर्मग्रंथाचंही वाचन राजा राम मोहन रॉय यांनी केलेलं होतं. त्याचबरोबर रॉय यांनी उपनिषदाचे बंगाली भाषेत भाषांतर केलेलं होतं. कारण उपनिषदे हे काय सांगतात, त्यातील तत्वज्ञान काय आहे, हे सर्वसामान्य लोकांना कळणं आवश्यक आहे. म्हणून त्यांनी
उपनिषदाचे बंगाली भाषेत भाषांतर केले. पुढे त्यांच्या घरात एक दुःखद अशी घटना घडली आणि त्या घटनेचा रॉय यांच्या मनावर खोलवर परिणाम झाला. अशी कोणती घटना घडली होती की त्या घटनेचा राजा राम मोहन रॉय यांच्या मनावर खोलवर परिणाम झालेला होता. आणि ती घटना म्हणजे त्यांची वहिनी म्हणजे त्यांची भाऊजई सती गेली होती. सती म्हणजे काय हे आपणाला माहिती असेल, तरीही मी आपणाला या ठिकाणी सांगतो. सती प्रथा म्हणजे काय? तर आपल्या भारतीय समाज व्यवस्थेमध्ये पूर्वीच्या काळात उच्च वर्गामध्ये एखाद्या स्त्रीचा पती निधन जर पावला तर त्याच्या पत्नीनं पतीच्या चितेमध्ये स्वतःला झोकून द्यावे लागत असे. त्याला सती जाणे किंवा सती प्रथा असं म्हटलं जात होतं. आणि त्यांची वहिनी म्हणजे भाऊजई सती गेल्यामुळे त्यांच्या मनावर खोल असा परिणाम झालेला होता. आणि म्हणून त्यांनी ही सतीची प्रथा आपल्या समाज व्यवस्थेतून कायमस्वरूपी नष्ट झाली पाहिजे, यासाठी त्यांनी व्यापक चळवळ सुरू केली. इंग्रजी भाषेतून एक पत्र ब्रिटिशाकडेही पाठवलं. त्या पत्रात ते म्हणतात, भारतीय समाज व्यवस्थेत असणारी सतीची प्रथा ही अतिशय क्रूर आहे, स्त्रियावर अन्याय अत्याचार करणारी आहे, स्त्रियांचा खून करणारी आहे. तेव्हा ही प्रथा कायद्यानं बंद झाली पाहिजे. शिवाय राजा राम मोहन रॉय यांनी अनेक धर्मग्रंथाचं वाचन केलं असल्यामुळं कोणताही धर्म सती प्रथेला प्रोत्साहन करत नाही. सती प्रथेला प्रोत्साहन करत नाही किंवा कोणत्याही धर्मात सती जाणं हे धर्म कर्तव्य आहे असं म्हटलेलं नाही. हेही त्यांनी ब्रिटिश सरकारला आणि भारतीय समाजाला पटवून दिलं. या प्रथेविरुद्ध त्यांनी फार मोठी समाज जागृती घडवून आणली. ब्रिटिश सरकारकडे वारंवार अर्ज विनंत्या केल्या. त्यामुळेच गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेंटिकने 1829 मध्ये सती प्रथा कायद्यानं बंद केली. यावर ऑब्जेक्टिव्हमध्ये आपणाला परीक्षेत प्रश्न विचारले जाऊ शकतात 1 मार्कासाठी. कशा पद्धतीने विचारले जाऊ शकतात तर लक्ष द्या. सती बंदीचा कायदा केव्हा झाला? 1829. सती बंदीचा कायदा कोणी केला? लॉर्ड विल्यम बेंटिक. सती प्रथेविरुद्ध व्यापक समाज जागृती कोणी घडून आणली? राजा राम मोहन रॉय. कोणाच्या प्रयत्नामुळे सतीबंदीचा कायदा झाला? राजा राम मोहन रॉय. असे छोटे छोटे 1 मार्काला याच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामुळं आपणाला हा मुद्दा समजला पाहिजे. पुढे राजा राम मोहन रॉय यांनी भारतीय समाज व्यवस्थेत असणाऱ्या बालविवाहाला आणि पडदा पद्धतीला सुद्धा विरोध केला. त्याविरुद्ध समाजात जागृती घडवून आणली. आता बालविवाह म्हणजे अगदी लहान पाळण्यालाच बाळशिंग बांधली जात होती पूर्वीच्या काळामध्ये. मग आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा विवाह योग्य आहे का? अजिबात नाही. म्हणून त्या विवाहाला विरोध केला. पडदा पद्धत, स्त्रियांना घराच्या बाहेर म्हणजे उंबऱ्याच्या बाहेर पडण्याचा अधिकारच नव्हता. राडा वाडा झाडा चूल मूल
यातच स्त्रीचं जीवन होतं. तिला उंबऱ्याच्या बाहेर पडण्याचा अधिकार नव्हता. अशा या स्त्रियावर लादलेल्या पडदा पद्धतीलाही त्यांनी विरोध केला. त्याविरुद्ध समाजात जागृती घडवून आणली. तसेच राजा राम मोहन रॉय यांनी समाजात आधुनिक शिक्षणाचा प्रसार व्हावा, समाजाला आधुनिक ज्ञानाचा परिचय व्हावा म्हणून इंग्रजी माध्यमाच्या शाळाही सुरू केल्या. एवढेच नाही तर विद्यार्थी मित्रांनो, राजाराम मोहन रॉय यांनी बंगाली भाषेतून एक साप्ताहिक आणि पर्शियन भाषेतून एक दैनिक सुद्धा चालवले होते. कारण वृत्तपत्र हे समाज जागृतीचं साधन असतं. बंगाली भाषेतलं साप्ताहिक म्हणजे 7 दिवसाला प्रकाशित होणारं, आणि पर्शियन भाषेतलं दैनिक म्हणजे दररोज प्रकाशित होणारं साप्ताहिक. ही दोन वृत्तपत्र रॉय यांनी सुरू केली. एवढेच नाही तर विद्यार्थी मित्रांनो, समाजाला जागृत करण्यासाठी, समाजाचं प्रबोधन घडवून आणण्यासाठी रॉय यांनी प्रथम आत्मीय सभेची व नंतर 1828 ब्राह्मो समाजाची स्थापना केली. आणि या समाजाने भारतीय समाजाला ईश्वर एकच आहे, ईश्वर निराकार आहे, निर्गुण आहे, त्यामुळे भारतीय समाजाने एकाच ईश्वराची पूजा करावी, मूर्ती पूजा करू नये. कारण रॉयनी सांगितलेलं आहे ईश्वर निराकार आहे, त्यामुळं मूर्ती पूजा करू नये. एवढेच नाही तर याच राजा राम मोहन रॉय यांनी दक्षिण अमेरिका खंडात चाललेल्या वसाहतवादाविरोधी चळवळीलाही पाठिंबा दिला. स्पेनमध्ये चाललेल्या राजेशाही विरुद्ध आंदोलनालाही पाठिंबा दिला. तसेच 1830 हेच राजाराम मोहन रॉय मोगल बादशहाची बाजू मांडण्यासाठी इंग्लंडला गेले. त्यामुळे मोगल बादशहानं राजाराम मोहन रॉय यांना राजा ही पदवी दिली. राजा ही पदवी आहे, राम मोहन रॉय हे नाव आहे. ऑब्जेक्टिव्हमध्ये परीक्षेत विचारलं जाऊ शकतं, राम मोहन रॉय यांना राजा ही पदवी कोणी दिली? तर आपणाला सांगता आलं पाहिजे की मोगल बादशहानं दिलेली आहे. पुढे हेच राजाराम मोहन रॉय इंग्लंडमध्ये 2 वर्षे राहिले. पुढे फ्रान्सला गेले आणि युरोप खंडाचा प्रवास करत असताना रॉय यांनी युरोपियन लोकांना भारत आणि भारतीय समाज, धर्म आणि संस्कृतीची शिकवण दिली. तर भारतात परत आल्यावर भारतीय लोकांना युरोप आणि युरोपाचा धर्म, समाज आणि संस्कृतीची शिकवण दिली. अशा प्रकारे भारतीय समाजात आधुनिकतेची पाया भरणे करणारे पहिले समाजसुधारक म्हणजे राजाराम मोहन रॉय. पुढे यांच्याच कार्याची प्रेरणा घेऊन भारतीय समाजात मानवधर्म सभा, परमहंस सभा आणि ज्ञान प्रसार सभा या सगळ्यांनीही सामाजिक आणि धार्मिक क्षेत्राचे कार्य घडवून आणले. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या पिरियडला आपण इथंच थांबू. पुढचा भाग उद्याच्या पिरियडला. धन्यवाद.